नमस्कार मित्रांनो. तर आज मला अशा मुद्द्यावरती बोलायचं आहे ज्याच्यावरती म्हणजे खूप कमी युट्यूबर लोक बोललेत. ही घटना खूप व्हायरल होती, म्हणजे चाललेली आता टीव्ही वरती. मला आज मुंब्राच्या इन्सिडेंट बद्दल बोलायचं आहे, ज्याच्यात आपले सामान्य लोक मृत्युमुखी पडले. तर म्हणजे मला माहिती आहे खूप लेट झालाय मला हा व्हिडिओ बनवायला. म्हणजे तुम्ही बघत असाल तर मला वाटतं त्याच्यानंतर 4-5 दिवस होऊन झाली ती गोष्ट. मी याच्यावरती लेट व्हिडिओ बनवतोय कारण की मी बघत होते किती युट्यूबर त्याच्यावरती उघडपणे बोलतात आहे, आणि प्लस जे आपले पॉलिटिशियन्स आहेत जे सत्तेमध्ये बसलेत त्यांचं याच्यावरती भाष्य काय किंवा काय मत आहे ते मला बघायचं होतं. तर मी त्याच्यानंतर म्हणजे राजसाहेबांचं ते मी इंटरव्ह्यू बघितलं, त्याच्यामध्ये राजसाहेब जे काय बोलले ते. पण बाकीचे जे नेते आहेत त्यांचं पण मी ऐकलं की नक्की काय, म्हणजे मला समजत नाही की मुंबई सारख्या शहरामध्ये आपण आपण बोलतो की बाबा लोकल ही आपली एक जवळची आहे, आपल्या हृदयासारखी आहे, ती नसली की काय होणारच नाही. पण आज त्या लोकलचं हाल तुम्ही समजून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की मेन स्टेशन जे आहेत, म्हणजे वेस्टर्न लाईन जर आपण पकडून चालली, वेस्टर्न लाईन मी बद्दल बोलतो आज, तर मेन जसं विरार झालं, अंधेरी झालं, तर इकडे एवढी रश, म्हणजे जर लोक जे विरारवरून येतात किंवा जातात तिकडे, तर ते लोक डबल हे करतात, म्हणजे नाला सोबरा चढतात आणि मग रिटर्न अंधेरी साईडला येतात. म्हणजे कारण की ती ट्रेन विरारवरून परत अंधेरी साईडला येते. म्हणजे मी असे दृश्य बघितले की काय सांगू तुम्हाला. विरारला जेव्हा मी गेलोय, मी जास्त वेळ गेलो नाही विरारला, पण मी जेवढं पण गेलोय, पण मी असं दृश्य बघितले की लोक काय बोलतात ना, एकमेकांना हवी होतात असे अंगावर डायरेक्ट. म्हणजे हे काय चालू आहे आपल्या मुंबईमध्ये, आणि याचं कारण जर तुम्ही नीट समजून घ्याल. आपण दरवेळेस बोलतो की मुंबई ही सगळ्यांची काय बोलतात ना, सगळ्यांचं पोट भरते किंवा मुंबई ही स्वप्नांची नगरी असं तसं येते. पण त्या स्वप्नांच्या नगरीचा हाल काय झाले हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. नॉर्मल स्टेशन जे आहे त्याच्यावरती ठीक आहे, चला आपण फूडचे स्टॉल लावले किंवा काय, पण मला एक समजत नाही, विरार सारख्या जागेवरती लोक जास्त वेळ थांबत नाही. लोकांना 5-10 मिनिटांवरती ट्रेन पकडायची असते, तर लोक खायला काहीच थांबणार आहेत. चला ठीक आहे, रेल्वेचा त्याच्यातून पैसे भेटतात रेल्वेला, ठीक आहे त्या टेंडर मधून, पण तिकडे लोकांचे हाल होतात. तिथल्या स्टॉलच्या आजूबाजू गर्दी विचार करा, त्याच्यामुळे अजून गर्दी होते. आणि जी उतरणारी, म्हणजे विचार करा ना की सिस्टम कशी आहे, जी उतरणारी लोक आहेत आणि चढणारी लोक सेमच टाइम, काय ते 3-4 मिनिटं भेटत असलेलं ना, त्याच मिनिटामध्ये 3-4 मिनिटं मी मला वाटतं जास्त बोललो, त्याच्यामध्ये उतरणारी लोक पण आहेत आणि जाणारी लोक पण आहेत. त्याच्यात काहीच डिस्टन्स नाहीये, काही नाही. एक अंगावरती एक ह्याच्यावरती, म्हणजे माझ्यासोबत पण एक इन्सिडेंट झालेला आहे की माझा भाऊ हरवलेला एकदा, म्हणजे विचार लहानपणीची गोष्ट ही. आत्ता त्याचं म्हणजे डबल ट्रिबल रश होती. माझ्यासोबत पण असा इन्सिडेंट झाला की माझा भाऊ हरवलेला एकदा अशा इन्सिडेंट मध्ये, की चेंबराचेंबरीमध्ये आणि गर्दीमध्ये. म्हणजे ही हाल आपल्या मुंबईच होत चाललंय. ह्याचं कारण जर प्रामुख्याने जर मला असं वाटायचं कारण म्हणजे की एक आपण बोलतो ना टाउन प्लॅनिंग, तर टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट राजसाहेबांच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलं की टाउन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही आपल्या काय बोलतात ना सरकारकडे. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या इमारती बांधतोय, कोणासाठी बांधतोय मोठ्या मोठ्या इमारती? हे बाहेरचे लोक आहेत त्यांच्यासाठी. ही बाहेरचे लोक येतात ते इकडे रहिवासी होतात ते, आणि परत हे लोक आपल्यावर दादागिरी करतात ते. मी परत सांगतोय की जे पहिल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतात ते, त्यांच्याबद्दल मी नाही बोलते. पण अशी खूप लोक जे आहेत जे मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून काय बोलतात ना, रहिवासी होऊन त्यांना वाटतंय की बाबा मुंबई ही आपली आणि इकडे आपण दादागिरी केली पाहिजे. ह्या लोकांसाठी आपण इमारती बांधतोय का? कुठेतरी प्रश्न पडतो मला असा. मी त्यांचं ते बघितलं रेल्वेचं की ऑटोमॅटिक दरवाजे बनवणारे हे काढणारे, पण त्यापेक्षा मला एक समजत नाही की ही जी बाहेरून जी लोक येतात सरकार त्याच्यावरती काहीतरी नियम काढला पाहिजे. कारण की जर एवढ्या प्रमाणात लोक येतात तर त्या, म्हणजे एक अविनाश जाधव जे आपले आहेत मनसेचे, त्यांनी एक इंटरव्ह्यू मध्ये पण ते बोलले की ठाणा जो होता आधी तो तेवढाच प्लॅटफॉर्म आहे, तिकडे लोक आधी समजा 2 लाख काहीतरी 2.5 लाख ट्रॅव्हल करायची, पण आता तीच लोक खूप जास्त झाली आहेत, पण प्लॅटफॉर्म तेवढंच आहे. म्हणजे तुम्ही समजता, जागा तेवढीच आहे पण लोक भरत चालली. हे आपल्या मुंबईचं हाल होत आहे. ठाण्यात तर ठीक आहे चला, पण हे आपल्या मुंबईचं हाल होत आहे, आपल्या मुंबईच्या बाहेरच्या जागांचं हाल होत आहे. मुंबई, पुणे झालं, ठाणे झालं, प्रमुख जे काय बोलतात ना जिकडे काम जास्त आहे किंवा काय, एक काहीतरी टाउन प्लॅनिंग असली पाहिजे. परत ते सरकारने जे आता ऍक्वालाईन जी काढलेली मेट्रोची, त्याचे पाणी भरलं दुसऱ्या दिवशी, जसं पाऊस पडला त्याच्या दिवशी इकडे पाणी भरलं. म्हणजे हे जर टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट कुठे आहे? हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आपण विचारलं पाहिजे की कशासाठी येत आहे तुम्ही, तुमचं काम काय? फिरायला या, राहा 10-15 दिवस राहा, 1 महिना राहा आणि जा. आता मुंबई किती लोकांना पोहोचणार आहे? मुंबईमध्ये जागाच उरली नाही, इमारतीवर इमारती. जे पहिल्यापासून मुंबईमध्ये राहतात ना, भले ते परप्रांतीय असू द्या, तुम्ही त्यांना सुद्धा विचारा. मराठी माणसं लांबच राहू द्या, जे अमराठी आहेत, जे परप्रांतीय 10-15 वर्षापासून इथे महाराष्ट्रात राहतात, त्यांना एकदा विचारा की त्यांना पण असं वाटतं की कोंडल्यासारखं मुंबईमध्ये कोंडल्यासारखं वाटतंय, पण त्या लोकांचं नाईलाज आहे की बाबा इथे पैसा आहे म्हणून ते लोक इथे राहतात.
आम्ही मुंबईला पैसा बघून राहत नाही, आम्ही मुंबईला आमची माय मानतो, आम्ही महाराष्ट्राला आमची माय मानतो आणि आमचा इथे जन्मसिद्ध हक्क इथे राहायचा म्हणून आम्ही राहतोय. तर हा फरक आहे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. आम्हाला काय त्यांच्याशी घेणेदेणं नाहीये जे परप्रांतीय लोक येतात इथे राहण्यासाठी. पण जर मुंबईची जागा ही भरली आहे, मुंबईमध्ये ना कॅपॅसिटी लोकांची भरली आहे. आता मुंबईने खूप लोकांना पोहोचलं. आता मुंबई बोलते बस बाबा, आता बाहेरून जी इव्हन महाराष्ट्र पण आमचं बोलते की बस बाबा, हे जे बाहेरून अजून जी येतात आहे परप्रांतीय लोक, त्यांना बस कर, त्यांना बोला आपापलं राज्य वाढवा, आपापल्या राज्यामध्ये काम करा, ते परवडेल. पण प्लीज मुंबईमध्ये आता किती मुंबई तुम्ही अजून गर्दी कराल आणि मग असेच अपघात होत राहतील. कारण की सरकारचं जे टाउन प्लॅनिंग काय आहे ना, आणि सरकार पण किती टाउन प्लॅनिंग करेल जर ही बाहेरची लोक कंटिन्यू राहील. त्यांच्यावरती आधी हे काय बोलतात नाही, नियम लावावा लागेल की बाबा तुम्ही कुठे जाता, ते कशासाठी येतात, किती वर्षासाठी राहतात. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ही लोक आपल्या मनमानी येत राहतील, इथे दादागिरी करतील. रेल्वेचं ट्रॅव्हलिंग पण आहेच, मग अजून लोक वाढतील. प्लॅटफॉर्म तेवढंच, पण लोक बाहेरून जातात, लोकांसाठी जागा ही पाहिजे. फूड स्टॉल हटून अविनाश जाधव जे आहेत त्यांनी मस्त पॉईंट बोललेलं की बाबा जे फूड स्टॉल आहेत, लोक एवढा वेळ खायला थांबत नाही. लोक 5-10 मिनिटं ठीक आहे थांबतात स्टेशनसाठी, तर पाण्याची बॉटल ते ठीक आहे ते गोष्ट, आणि ते हटून फूड स्टॉल हटून तिकडे बससाठी जागा करू शकतो आपण. लोक कुठे कुठे बसले, टावर वरती थुकलेले उकलेले असतात, तिकडे जाऊन लोक बसतात. विचार करा, नॉर्मल एक बसायला जागा नाहीये लोकांना. ह्याचा कोणतरी आपण विचार केला पाहिजे. मी एवढं सांगतो मित्रांनो की आपल्या आजूबाजूला काय होतंय काय नाही ह्याचं आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि हे कशामुळे घडतंय, म्हणजे हे मुंबईचं लोकल ट्रेनचा अपघात झाला त्यानंतरच काहीतरी 2 तासांनी तिकडे एक बाई पण पडलेली मुंबईला. म्हणजे विचार करा, ही अशा सगळ्या गोष्टी आपल्या मुंबईमध्ये होतात, पण आपलं लक्ष असलं पाहिजे याच्यावरती. भले आपण बिझी असू काय असू, पण आपलं थोडंफार आपल्या मुंबईमध्ये काय घडतंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय ह्याचं आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि सरकारने याच्यावरती बघितलं पाहिजे की बाबा ही जी बाहेरून जी भरभरून लोक येतात रोज, त्यांच्यावरती काहीतरी नियम काढला पाहिजे. नाहीतर मग मुंबई काय कोसळून जाईल आणि लोकच फक्त राहतील, जागा उरणार नाही. मग कसलं टाउन प्लॅनिंग आणि कसलं काय. एवढं सांगतो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.